आई काय नाही, अजिबात चालणार नाही. अरे का समजलं का? हे बघ, इथे मुलगा मुलगी लग्न झाल्याशिवाय एका खोलीत राहू शकत नाही. ना मावशी, तुम्ही किती मॉडर्न आहात, किती ते काय ज्ञानी काय पुरोगामी. हा, पुरोगामी विचारांचा आहात ना तुम्ही. म्हणजे 30 मध्ये असलेल्या लोकांच्या पण लव्ह स्टोरीजला तुम्ही सपोर्ट करता. प्लीज. एकदा नाही म्हणाली ना माझी मावशी, परत परत काय विचारते? राधा मला चालणार नाही. माई मावशी इथे काय घ्या ना. काय एक मिनिट आहे जरा बोलायचंय. काय आहे घ्या ना, एक मिनिट. मी काय म्हणते, म्हणजे तुम्हाला पटणार असेल तर बघा. आता आपल्याला कळलंय ना की भाऊजींचं अनामिकावर खूप प्रेम आहे आणि हा चक्क तुमच्या विरोधात आहे, बरोबर ना? आता जर का आपल्याला भाऊजींचं लग्न जुळवायचं असेल तर या घरी थांबू दे ना. आता तुम्ही नाही म्हणाला तरी घर सोडून निघून जाईल आणि जर घरी राहिली तर आपण त्याच्यावर नजर ठेवू शकतो, तिला पटवू शकतो, सगळं शक्य होईल ना. म्हणजे असं मला वाटतं. बाकी तुम्ही बघा. ठीक आहे ठीक आहे, मला जरा विचार करू. हे विचार कसली करते मावशी? नाही म्हण ना, हे असलं सगळं वाड्यास म्हणजे तुला काय त्रास होतोय? नाही, मला त्रास नाही होते. मला तुझीच काळजी वाटते. का? हे लोक मला खाणार आहेत का? राधा, इथे इथे आलेला मला सांग. माझे नियम पाळावे लागतील. माझे सगळे नियम तोंडपाठ करावे लागतील. मावशी नाही सॉल्टेड आहे आणि त्याला प्लीज उद्या का किसन enjoy the moment. तू नाही घेतलं? अरे एक मिनिट, मी मदत करायला कर की. अरे मी कशी करू? तेवढं जोड येते काय? आणेल का तसं? मला काय अर्थ आहे? इथे अरे कुठे चालला? माझी मावशी आबोध. पहिला नियम, तिथे वाड्यात राहिला तरी तुझ्या बरोबर खोलीत राहू शकत नाही. दारे लावून खोलीत गप्पा मारायला परवानगी नाही. तिथे आजच्या दिवसापुरता तू माझ्या खोलीत राहायचं. मी उद्या तुला दुसरी एखादी खोली साफ करून देईल. तर तू माई मावशी पण आम्हाला तुम्हाला मी मला आम्हाला काय माहिती नाही. इथं राहायचं तर हेच नियम आहे. अजिबात तिच्या खोलीत जायचं नाही. चल. मला आंटी फांटी बोलायचं नाही. आई मावशी म्हणून हाक मारायची. कळलं? ये चल. बाय. ये इकडं. अरे ये लवकर ये.
काय बघतेस? तू मला मदत करतोस? असं काहीतरी घरकाम करतच नाही. नाही करतोस तू, पण मी जिथे काम करत असते तिथून लांब जाऊन तू तुझी काम कर. त्याला कारण तुझंच वागणं आहे ना. तू वाईट वागलीस की लांब लांबच जाणार नाही. पण मग कधी कधी तू चांगलं वागतेस, मी पण चांगलंच वागणार ना. म्हणजे तुझा राग गेला ना? म्हणलेलं नाहीये मी. तू दादाच्या चांगल्याचा विचार केलास, त्या दोघांचं जुळावं म्हणून प्रयत्न केलास तर बरं वाटलं मला. करणारच ना. आधी माहिती असतं की भाऊजींचं अनामिकावर एवढं प्रेम आहे गुंड घेऊन शकता. तर मी तिला आधीच घरी आणली. पण आता तू काळजी करू नको. आता मी त्यांना कसं एकत्र आणते ना ते बघ. आता तुझा राग गेला ना? हं? भाऊजींच्या निमित्ताने का होईना आपल्यातला दुरावा संपला ना? म्हटलं बाकीच्यांचं जाऊ दे, पण तुला खिशात घालणं फारच सोपं आहे. पुष्पवल्ली काय नाव चाललंय तुझं? तुमची नाजूक वेल समजलात काय? नागिण आहे मी, नागिण. प्रेमामध्ये थोडंसं सहनशील असावं लागतं माणसं. फक्त आपले प्रयत्न सोडायचे नाही. मी सुरूच कुठे केले, ताबडतोब कर. ताबडतोब. हे बघ, माझ्या पतीचे प्राण मी यमराजांकडून परत घेऊन येईपर्यंत या देहाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची. सत्यवानाचे प्राण आपण मला परत द्या. मला हे प्राण न्यावेच लागतील आणि तुला परत जावंच लागेल. सत्यवान सावित्री, उद्या संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. दूध सर्वात बेस्ट बिस्किट, हो लेटेस्ट सुपर हिट चहा, डिटर्जंट, हा बाय. अहो टाईट डबल पॉवर घ्यायचा ना मॅडम. टाईट बजेट मध्ये नाहीये ना. डबल पॉवरने चकित झालात मॅडम. टाईट डबल पॉवर जो लागतो फक्त असा काही बिना डाग शुभ्रतेचा व्हायला. टाटा टी गोल्ड मिक्सर यात आहे बारीक चहा सुगंध, 15% जाडे चहा पत्त्या, कुठे जाते जीव गळतात ते दरवळणारा सुगंध आणि कडक चव. अशा सुगंधित कडक चहाला नाही म्हणाल तर पस्तावा. टाटा टी गोल्ड मिक्सर. चला किती झाले? अरे भाऊ, हे सगळेजण का म्हणतात की मोदीजी माझा परिवार? तर मुद्रा लोनने मी आता ही गाडी घेतली आहे. आता माझ्या आईला दुसऱ्यांच्या घरी काम करायला जायची काही आवश्यकता नाही. आणि सर आता मी स्वतः पण शिकतो आणि आपल्या भावालाही शिकवतो. आणि सर माझा बिझनेस आता स्टेबल आहे. सर जे आपले असतात ना ते एका पत्राखाली नसतात, तरी पण ते नेहमी आपल्या नागरिकों एक परिवार के सदस्य काम कर रहा है.